महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लवकरात लवकर पारित करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे महात्मा गांधी पुतळ्याजवळ सध्या मूक आंदोलन सुरू आहे। सरकारवरती टीका केली जाते आणि या आंदोलनामध्ये रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये शक्ती कायदा लवकरात लवकर पारित करावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे। दररोज महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना घडताना आपल्याला दिसतायत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या महिलांना सुरक्षितता मिळवून देण्यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर पारित करावा अशी आंदोलकांची मागणी आहे। सुप्रिया सुळे, रोहिणी खडसे आणि अनिल देशमुख या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। महिला सुरक्षेचा वायदा, शक्ती कायदा अशा घोषणा दिल्या जात आहेत। सूरज सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, सध्या नक्कीच बदलापूर घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा विषय हा महत्त्वाचा धरून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मंत्रालयाच्या ठिकाणी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे, त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि रोहिणी खडसे ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, या इकडे सहभागी झालेले आहेत। यांच्यासोबत महिलांनी हे संपूर्ण आंदोलन केलेलं आहे आणि महिला सुरक्षेवरच शक्ती कायदा हा लवकरात लवकर महाराष्ट्रात लागू करावा किंवा पारित करावा या संदर्भातलं घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि महिला सुरक्षेसंदर्भात ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यावरती गृहमंत्री यांना देखील विरोधात घोषणाबाजी केली जात आहे। स्वतः सुप्रिया सुळे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत, त्याचबरोबर अनिल देशमुख हे देखील या संपूर्ण आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी महिलांची घोषणाबाजी ही मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। एकूणच बदलापूर घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्याच अनुषंगानं शक्ती कायदा पारित करावा अशी मागणी करत हे आंदोलन सुरू आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।